रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतापतये नमः। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या महाराष्ट्रात मध्येच या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील असणारा उंचखडक बुद्रुक गाव आणि त्या गावातील असणारा प्रतीक अयोध्या म्हणून ज्याला मानलं जातं श्री क्षेत्र राममाळ। या राममाळाचा इतिहास आपण जर रामायणामध्ये जर पाहिला तर भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतात। आश्रमा आला रघुपती परम आल्हाद महामती राहोनिया सीतापती पूजियला। हा महामती ऋषींचा असणारा परम पवित्र असणारा आश्रम। त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात की सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमातून भगवान परमात्मा निघाले आणि संध्याकाळच्या वेळेला महामती ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि मग महामती ऋषींना झालेला परम आनंद, कारण जगतपिता परब्रह्म परमात्मा भगवान राम प्रभू या आश्रमामध्ये आले, त्याचा आनंद महामती ऋषींना झाला। कोण हे महामती ऋषी? तर अगस्त्य ऋषींचे असणारे कनिष्ठ बंधू म्हणजेच महामती ऋषी आणि त्या महामती ऋषींचा हा आश्रम। रामप्रभू लक्ष्मणाला याच ठिकाणी बसून अगस्त्य ऋषींचं चरित्र सांगतात। अरे लखन, याच पवित्र भूमीमध्ये विश्वामित्र धौम्य मोठमोठे असणारे ऋषीमुनी यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी येतात। ती पवित्र भूमी म्हणजे हा महामती ऋषींचा आश्रम। आणि आजही आपण या पवित्र भूमीमध्ये जर पाहिलं तर भगवान रामप्रभूंचं असणारं सुंदर मंदिर आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांचं समाधीस्थळ, अशी पवित्र आणि रम्य भूमी आपल्याला दुर्मिळ आहे। आणि म्हणून असं पवित्र असणारं क्षेत्र श्री क्षेत्र राममाळ या आपल्या अकोले तालुक्यातलं पवित्र असणारं स्थान आहे। कारण मनालाही वेधून घेणाऱ्या असणाऱ्या रामप्रभूंचे असणाऱ्या या ठिकाणी मूर्ती श्री विग्रह आहे। सुंदर अशा प्रकारचं दगडी मंदिर आहे। आणि या आश्रमाचा खरा इतिहास सांगायचा म्हटलं तर रामप्रभू आणि लखनलालजी या आश्रमामध्ये ज्या वेळेला विश्रामाला थांबले आणि दुसऱ्या दिवशी रामप्रभू महामतींना म्हणतात की या आश्रमामध्ये मला या ठिकाणी परम आनंद प्राप्त झाला। याचा अर्थ असा आहे, जगतपिता परब्रह्म परमात्मा जो दुसऱ्याला आनंद देतो, सच्चिदानंद रूपाय विश्व प्रत्यादिहितवे असं म्हटलं त्या भगवान परमात्म्याला, तो परमात्मा म्हणतो की मला या महामतीच्या भूमीनं आनंद दिला, म्हणजे जगाच्या बापाला ज्या भूमीनं आनंद दिला तर तुमच्या आमच्या सारख्याला ती भूमी का आनंद देणार नाही। आणि म्हणून या भूमीमध्ये आल्यानंतर निश्चित आपल्यालाही आनंद प्राप्त होईल। अशी पवित्र असणारी भूमी, राम प्रभूंच्या असणाऱ्या वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र भूमी, सद्गुरू यशवंत बाबांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी, अशी पवित्र भूमी म्हणजे श्री क्षेत्र राममाळ।